आलीस? हो आली. पाणी आणा ना माझ्यासाठी जरा. जा तिला पाणी आण, तिला पाच. माझ्या लेकाला लहानाचा मोठा केला. फुऱ्यातली पॅटली उचलून दिली नाही का, फुऱ्यातला तांब्या उचलून दिले नाही, लारात वालेली का, आता एक लेख आहे मधून तू हजार कामा सांगतेस. हा आणा तो आणा. का तुझा पोरगा आणि तिचा कोण नाही मी? आणि काय झालं एखादा ग्लास तिला पाणी आणून दिला तर? आणि तू काय एवढे ऐकून घेतेस? बोल ना तू पण, की माझ्या नवऱ्याकडेच मागितलंय ना पाणी. असू द्या, राहू द्या, मी घेते पाणी. आई तुम्हाला आणू का पाणी? आताच ती पोराला शाळेत सोडून आली ना, मग ती आपल्यासाठी सगळं करते. आणि मग मी एखादा ग्लास पाण्याचा आणून तिला दिला तर काय होतं त्याच्यामध्ये? गेला बायकोच्या मागणा बायकोचा बैल. नेहा, अगं असं ऐकत राहिलीस ना तर काही खरं नाही तुझं. कलियुग आहे हा. मी काय बोलायला गेली ना तर बाजारच करतात, आणि तुम्ही बोललात ना तर सगळं राग माझ्यावरच काढताय. तर मी तुम्हाला शिकवते म्हणून. हे बघ नेहा, प्रत्येक स्त्रीने आपली बाजू मांडलीच पाहिजे, याच्यात चुकीचं काहीच नाही. बरोबर आहे तुमचं, पण ते जगात आपल्या घरात नाही. पण मला सांग, आई मला इतकं घालून पाडून बोलत असते, कधी कधी ते इतकं वाईट बोलत असते, पण तू ते ऐकून पण काहीच कसे बोलत नाही की माझ्या नवऱ्याला असं का बोलताय? जरी तुम्ही माझा नवरा असलात तरी त्यांचा पण तुम्ही मुलगा आहात ना. मग मी मायलेकांच्या मध्ये कशाला पडू? अगं मग हेच मला सांगायचं आहे. जसं आई म्हणून तिचा माझ्यावर हक्क आहे, तसं बायको म्हणून तुझा देखील माझ्यावर हक्क आहे. हा पण न्या पण बिन काय नाही. मुलाच्या आणि आईच्या बोलण्यामध्ये जर कोण बोलत असेल आणि त्याला जर कानभरणी म्हणत असतील तर नवरा आणि बायकोच्या मध्ये बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही. आणि तसंही नवरा आणि बायकोच्या मध्ये कोणी बोलू नये, बोलूच नये असं मला तरी वाटतं. आणि तू काही काळजी करू नको, तुझा नवरा तुझ्या पाठीशी आहे ना, बिनधास्त जगायचं.